नवी मुंबईतील वाशी येथे आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनच्या झालेल्या अपघातात व्हॅन चालकासहित 2 विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात घडला त्यावेळी मदतीस काही लोक धावले. त्यावेळी चालकाने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले आहे. मात्र याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट सांगता येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. वाशी सेक्टर 9 कडून सेक्टर 16 शाळेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी स्कूल व्हॅनमध्ये 2च विद्यार्थी होते. रस्ता काहीसा मोकळा असल्याने व्हॅन जोरात चालवण्याच्या नादात व्हॅन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका अन्य गाडीला धडकली. अपघात एवढा जोरात झाला की व्हॅनची पुढची बाजू पूर्णपणे चेपून गेली. व्हॅनचे स्टीअरिंगवर व्हॅन चालक जोरात आदळला तर व्हॅनमध्ये बसलेल्या दोन्ही विद्यार्थी आतल्या समोरच्या सीटवर आदळून जखमी झाले. चालक विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी किरकोळ जखमी असून ते स्वस्थ आहेत. व्हॅन चालकावर उपचार सुरू आहे अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.